हॅलो एव्हरीवन. ITR फाईल करण्याची लास्ट डेट 31 जुलै आहे आणि भरपूर जण ITR फाईल करत असतील नसतील तर त्यांच्यासाठी तुम्ही ITR फाईल करा न करा, पण आपला 26AS कायम बघा. कुठल्या कंपनीने आपला TDS कट केला आहे का, कुठे आपले TDS TCS काही कट झालं आहे का, ते पहिला बघा. ते बघण्यासाठी सगळ्यात पहिला आपण क्रोममध्ये जाऊ आणि ह्याच्यामध्ये मी तुम्हाला ITR फायलिंगचे काही बेनिफिट्स पण सांगणार आहे, ते आपण पुढेच बघूया. सगळ्यात पहिला आपण क्रोममध्ये गेलो आणि इथं आपण ITR लॉग इन सर्च करूया. इन्कम टॅक्सच्या पोर्टलवरती जाऊया. इथं सगळ्यात पहिला आपल्याला नवीन आपण असाल तर रजिस्ट्रेशन कसं करावं, तर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करू आणि इथं आपला पॅन नंबर टाकू. तर मी पॅन नंबर टाकतो. इथे आपला पॅन नंबर टाकून घ्या. इथे मी एका क्लायंटचा पॅन नंबर टाकलेला आहे, तो मी हाईड करत आहे आणि इथं व्हॅलिडेट करतो. व्हॅलिडेट केल्यानंतर ना इथं येस करा. येस केल्यानंतर ना कंटिन्यूवरती क्लिक करा. इथं आपले डिटेल्स मागेल, तर आपण इथं आपले डिटेल्स भरूया. इथे आपले पूर्णपणे डिटेल्स सगळे फिल करा. हे सगळे डिटेल्स आपले फिल केल्यानंतर ना आता मी हे डिटेल्स हाईड केले असतील, हे क्लायंटचे आहेत. आता कंटिन्यूवरती क्लिक करूया. इथं आपला कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि मेल ID टाका. हे सर्व डिटेल्स मी आता फिल केलेले आहेत. आता मी हे ब्लर केलेले आहेत. आता नेक्स्ट कंटिन्यूवरती क्लिक करूया. ओके. कंटिन्यू केल्यानंतर ना इथं आपल्याला मोबाईलला एक OTP येईल आणि मेल IDला एक OTP येईल, तो आपण इथं फिल करायचा. आता इथं मी फिल केलेला आहे मोबाईल नंबरचा OTP आणि मेल IDचा OTP. हा OTP टाकल्यानंतर ना कंटिन्यूवरती क्लिक करा. इथं आपल्याला हे सगळे डिटेल्स मिळतील. आपले जे काय आहे ते एकदा चेक करायचे आणि कंटिन्यूवरती क्लिक करायचं. सेट दिस पासवर्ड, तुम्हाला कोणता पासवर्ड सेट करायचा आहे तो इथे तुम्ही टाकू शकता, तर तो एकदा आपण टाकून घेऊया. आता इथं मी पासवर्ड सेटसाठी टाकलेला आहे. इथं आपण काहीही लिहू शकता, आपल्याला जे काही लिहायचं आहे. आणि त्याच्यानंतर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करूया. आता इथं सक्सेसफुली रजिस्ट्रेशन झालेलं आहे. प्रोसीड टू लॉग इनवरती क्लिक करू शकता आणि इथं आपला पॅन नंबर टाकायचा. इथं पूर्णपणे पॅन नंबर टाकल्यानंतर ना कंटिन्यूवरती क्लिक करायचं. इथं येस करायचं आणि इथं जो काही आपला पासवर्ड असेल तो एकदा टाकायचा. आता इथं पासवर्ड टाकल्यानंतर ना कंटिन्यूवरती क्लिक करायचं. एक मिनिट चेक कर. आता इथं कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर ना आपल्याला हे पेज ओपन होईल. इथं डायरेक्ट आपण डॅशबोर्डवरती जायचं. इथं तुम्हाला सगळे पर्सनल डिटेल्स वगैरे भेटतील. आता आपल्याला 26AS चेक करण्यासाठी इथं फायलिंगमध्ये जायचं, इन्कम टॅक्समध्ये जायचं आणि ह्याच्यावरती येईल व्ह्यू 25AS. कंटिन्यूवरती क्लिक करायचं, टिक करायचं, प्रोसीड. व्ह्यू टॅक्स क्रेडिट फॉर 26AS वरती क्लिक करायचं. हे TDSचं पोर्टल ओपन झाल्यानंतर ना ह्याच्यामध्ये आपण असेसमेंट इयर सिलेक्ट करायचं आहे. 2024-25चा आपण बघणार आहे. इथं सिलेक्ट करायचं HTML. आता इथं आपण बघू शकता आपल्याला PDF पाहिजे का आपल्याला इथल्या इथं व्ह्यू करायचं आहे, तर आपल्याला व्ह्यू करायचं आहे. तर जेव्हा मी क्लिक केलं आता हे ओपन होईल. मी तुम्हाला खाली नेऊन दाखवतो यांचं काय TDS वगैरे कट झालं आहे का. TDS वगैरे कट झाला असेल तर आपल्याला इथं शो होईल. TDS असू दे, TCS असू दे, ह्या पेजवरती आपल्याला सर्व काही TDS आणि TCS हे सगळं चेक करून घ्यायचं आपण. इथं आपल्याला मिळेल काही TDS वगैरे कट झाला असेल तर. आणि नेक्स्ट म्हणजे इथं आपण चेक करू शकता आपला TDS वगैरे कट झाला असेल तर आपल्या कोणत्या कंपनीने चुकून जरी आपल्याला TDS वगैरे जमा केला असेल तर त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. काही TDS असेल तर आपण हा TDS आपण क्लेम करू शकतो इन्कम टॅक्स फायलिंगमध्ये.
आणि तुम्ही कधी पण हा चेक करा TDS. कुठे तुम्ही ITR भरा न भरा, TDS चेक करा. TDS कट झाला असेल तर ITR फाईल करा. तुमचं इन्कम कमी असेल तरी तो तुम्ही क्लेम करू शकताय. आणि ITR भरण्याचे फायदे म्हणजे तुम्हाला सांगायचं तर तुमच्याकडे एक प्रूफ राहतं, इन्कम प्रूफ. तुम्ही कोणत्याही बँकेमध्ये किंवा NBFCमध्ये कुठेही तुम्हाला लोन घ्यायचं असेल, काहीतरी क्रेडिट कार्ड घ्यायचं असेल, तर ते तुम्हाला ITRची तिथं कमीत कमी 2 ते 3 वर्षाचे ITR लागतात. तर ते तुम्हाला फायदा होऊ शकतोय. आणि ESI कसा चेक करायचा ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो. आणि ITR फायलिंग कसं करायचं हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो. ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा. आणि तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ITR 1 फायलिंग, ITR 4 फायलिंग रिलेटेड माहिती देतो. ओके, धन्यवाद. थँक्यू.